दंडोत प्रणाम. भक्ती करत असताना आपण का करतो, कशासाठी करतो हे सर्वांना माहीत आहे की आपल्याला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, परमेश्वराचा आनंद पाहिजे. नावं वेगळे जरी असले तरी त्याचे अर्थही समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कशातून मिळणार आहे आणि का मिळवायचं आहे हे प्रश्न आपल्याला समजून घेतलं तरच ते आपण गांभीर्यपूर्वक करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला ते मिळेल. प्रत्येकाचं उत्तर एकच येईल की कर्म केले पाहिजे. पण ते कोणते कर्म, कोणत्या कर्मातून प्राप्ती आणि कोणत्या कर्मामध्ये आपण अडकलेलो आहोत का त्यातून आपल्याला मुक्ती हवी आहे, हे सर्वच श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेत एक कर्मसिद्धांत योग सांगितला. त्याचप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी कर्मावरती अत्यंत खोलवर चिंतन आपल्याला दिलेलं आहे. हे कर्माचं जे चिंतन आहे, ते नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला लक्षात येईल कर्म किती प्रकारचे, कोणत्या कर्मात आपण अडकतो, कोणत्या कर्मातून आपण मुक्त होतो. अनेक वेळा कर्म हा शब्द आपण ऐकलेला असतो, परंतु त्याचं नेमकं डेफिनेशन हे मात्र आपल्याला माहीत नसतं. चांगलं कर्म, वाईट कर्म, परंतु त्या कर्म जे आहे ते कशातून होतं आणि कोणत्या प्रकारे होतं, काय बोललं, काय केलं, काय विचार केला, काय कृती केली म्हणजे कर्म होतं. आणि त्या कर्माचे प्रकार आपल्याला कसे थांबवता येतील, मागचे थांबवता येतील, पुढचे थांबवता येतील की चालू वर्तमान काळातले थांबवता येतील, हे ज्ञानयुक्त जर आपण समजून घेतलं तरच या कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होऊन परमेश्वराला प्राप्त करू शकू. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.